अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी पती आणि पत्नीच्या नात्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की लग्नाचे 1-2 वर्ष चांगले जातात, चांगलं पटतं, पण त्याच्यानंतर पती आणि पत्नीचं पटतच नाही। बऱ्याच वेळा असं होतं की पती पत्नीशी वर्षभर 1.5 वर्षभर बोलत नाही। तर माझ्या बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आहेत की ताई, आमची खूप इच्छा आहे सुखाचा संसार करण्याची किंवा सगळं काही चांगलं असल्याची, मात्र माझा नवरा मला अगदी 1 वर्ष झाला 1.5 वर्ष झाला माहेरी सोडून गेलेला आहे। मला पुन्हा सासरी जायचंय, सगळं चांगलं करायचंय, पण पतीच्या मनावरती काहीतरी म्हणजे असं झालं पाहिजे की पतीने मला स्वतःहून घरी नेलं पाहिजे। बघा, मला बऱ्याच वेळा कमेंट्स येतात, बऱ्याच वेळा याबद्दल सेवा विचारल्या जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दलचीच एक सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा, पण या उपायाने तुमच्या दोघांमध्ये कितीही गैरसमज झालेले असतील तर ते गैरसमज दूर होतील। तुमच्या दोघांमध्ये सतत होणारी जी भांडणं आहेत ती भांडणं थांबली जातील। तुमच्या दोघांमध्ये एकमेकांविषयी कितीही राग असेल तर या उपायाने किंवा या सेवेने तो राग कुठेतरी शांत होईल आणि त्यानंतर तुमचं दोघांचं जे रिलेशन आहे ते मजबूत होईल, स्ट्रॉंग होईल। पती जर पत्नीला सोडून गेलेला असेल तर नक्कीच या उपायानंतर तुमचा पती तुम्हाला घ्यायला येईल। तुमच्या दोघांमध्ये होत असणारे सततचे कलह जे आहेत ते कुठेतरी थांबतील आणि तुमच्या दोघांमध्ये कुठेतरी प्रेम निर्माण होईल। पती आणि पत्नीच्या नात्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। ज्यांचं एकमेकांसोबत पटतच नाही, सतत भांडणं, वाद विवाद, गैरसमज अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय कुठल्याही बुधवारपासून करायचा आहे, कुठल्याही बुधवार। आता आज बुधवार आहे, तुम्ही आजपासून करू शकतात किंवा पुढच्या बुधवारी, जरा व्हिडिओ लेट बघितला तर जो कुठला त्यानंतरचा बुधवार येईल त्या बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता। याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे वेलची। तुम्हाला 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत, ज्याला आपण इलायची किंवा वेलदोडा असं म्हणतो। 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्यात सकाळीच, बुधवारच्या दिवशी सकाळीच, दुपारी संध्याकाळी नाही। आता व्हिडिओ थोडासा लेट बनवलेला आहे, पुढच्याच बुधवारी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। 2 वेलच्या घ्यायच्या, उजव्या हातात त्या ठेवायच्या, देवघराच्या समोर किंवा जिथे शांत पवित्र, जिथे म्हणजे सात्विक जागा असेल त्या ठिकाणी एक आसन टाकून बसायचं। हातात 2 वेलच्या घ्यायच्या, त्याच्यानंतर या 2ही वेलच्या आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये अशा घट्ट पकडायच्या आणि तुम्हाला त्या वेलच्यांकडे बघून एक पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे। तुम्हाला म्हणायचंय, म्हणजे तुमचे पती चांगले वागत नाहीये, तुमचे पती खूप त्रास देतात, पण तुम्हाला म्हणायचं आहे की माझे पती माझ्याशी खूप चांगले वागत आहेत। आमच्या दोघांमध्ये असणारे गैरसमज दूर झालेले आहेत। आमचं दोघांचं एकमेकांशी चांगलं पटत आहे। आम्ही एकमेकांबरोबर सुखात आहोत। आमचं एकमेकांशी काहीही वैर नाही, भांडण नाही। आमचं म्हणजे आमचं जे काही आहे ते आता व्यवस्थित सुरू आहे। आमचा संसार सुखाचाच सुरू आहे आणि यापुढेही आमचं सगळं काही चांगलंच असणार आहे। पती हा उपाय करत असेल तर तुम्हाला म्हणायचं, माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझी पत्नी जी आहे ती माझी खूप काळजी घेते, माझ्यावरती खूप प्रेम करते आणि आयुष्यभर आम्ही दोघं सोबत राहणार आहोत। पत्नीने हा उपाय केला असेल तुम्हाला म्हणायचं की माझे पती माझी खूप काळजी घेतात, माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि आयुष्यभर आम्ही सुखाने राहणार आहोत। असं तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन ज्या आहेत त्या या 2ही वेलच्यांना तुम्हाला द्यायच्या आहेत। त्याच्यानंतर तुमच्या पतीचा फोटो असेल। आता
ज्यांचे पती खूप लांब राहतात त्यांच्यासाठी हा उपाय करायचा असेल तर तुमच्या पतीचा फोटो असेल. आता ज्यांचे पती जवळ राहत आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, ज्यांचे पती जवळ आहेत तर त्यांनी ह्या 2 वेलच्या तुमच्या पतीला टच करायच्या. अगदी तुम्ही काहीतरी करत आहात, स्वयंपाक काय, त्यांना पाणी घेऊन जा किंवा काय, हाताची मूठ अशी बंदच ठेवायची. फक्त ही मूठ टच झाली तरी खूप आहे. आपली ही हाताची मूठ फक्त आपल्या पतीला स्पर्श झाली तरी खूप आहे. पती हा उपाय करत असाल तर तुम्हालाही तेच करायचं आहे. तुमच्या पत्नीला या 2 वेलच्या असणारी हाताची ही मूठ थोडीशी स्पर्श करायची आहे. आता जे लोक पती पत्नी म्हणजे बाहेर आहेत, ताई मला हा उपाय पतीसाठी करायचा आहे पण माझा पती लांब राहतोय, मग मी काय करायचं, तर तुमच्याकडे तुमच्या पतीचा फोटो असेल तर त्या फोटोला स्पर्श करा. तुमच्या पतीचे काही कपडे ड्रेस तुमच्याकडे असेल त्याला तुम्ही स्पर्श करा. समजा हा उपाय पतीला करायचा आहे पण पत्नी तुमच्यापासून लांब राहतीये तर तुमच्या पत्नीचा काही ड्रेस असेल तर त्याला तुम्ही ही हाताची मूठ जी आहे या 2 वेलच्या स्पर्श करा. किंवा जर पत्नीचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्या फोटोला तुम्ही या 2 वेलच्या स्पर्श करा. फक्त त्यांच्या फोटोला किंवा त्यांना तुम्हाला ह्या वेलच्या स्पर्श करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही साडी घालत असाल, आता जर महिला साडी घालत असतील, जरी साडी घालत नसतील तर तुम्ही 1 दिवस साडी घाला. ठीक आहे, 1 दिवस साडी घाला कारण साडीला इझी पडेल. साडीच्या पदरात या 2 वेलच्या ज्या आहेत त्या हातातल्या मुठीतल्या ठेवायच्या आणि त्याला अशी घट्ट गाठ मारायची आणि आपल्या या साडीच्या पदराला या 2ही वेलच्या दिवसभर ठेवायच्या. बुधवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर. ठीक आहे, आता रात्री समजा साडी चेंज करणार असाल त्यावेळेस ह्या वेलच्या काढायच्या. एक रुमाल घ्यायचा, नॅपकिन साधा, त्या रुमालामध्ये त्या 2 वेलच्या ठेवायच्या आणि रात्री झोपताना हा जो रुमाल आहे तो उशीखाली ठेवायचा. पुरुष हा उपाय करणार असेल तर तुमचे ट्रॅक, टी शर्ट किंवा जीन्स पॅन्ट जे काही असेल त्यामध्ये ह्या 2 वेलच्या तुम्ही ठेवून द्या. रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस तुम्ही ही उशीखाली किंवा ट्रॅक असेल तर ट्रॅकमध्येच त्या वेलच्या ठेवून द्या. संपूर्ण बुधवारचा दिवस रात्र ह्या वेलच्या सोबत ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा गुरुवारचा दिवस येईल, गुरुवारचा दिवस, त्यावेळेस काय करायचं, स्वच्छ स्नान अंघोळ जे काही आहे ते करायचं आणि अंघोळ करून झाल्यानंतर एक ग्लासभर चहा बनवा किंवा एक खीर बनवा, म्हणजे गोड काहीतरी बनवा आणि त्या गोड बनवलेल्या पदार्थामध्ये या 2ही वेलच्या टाकून द्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर वेलची टाकलेला हा चहा, आता पती घरीच राहत असतील तर तुम्ही हा चहा पतीला द्या किंवा जे गोड खीर वगैरे बनवलं ती पतीला द्या. समजा पुरुषांनी हा उपाय केला असेल तर तुम्ही काहीतरी मुद्दाम त्या दिवशी गोडाचं बनवा आणि आपल्या पत्नीला त्या मध्ये ह्या 2 वेलच्या द्या आणि त्या त्यांना खायला सांगा. बघा, हा उपाय तुम्हाला सलग 7 बुधवार तरी करायचा आहे. किती? 7 बुधवार. आता ज्यांचे पती लांब राहतात, ताई आम्ही दिवसभर वेलच्या पदराला ठेवल्या, जवळ ठेवल्या, पण आमचे पती आमच्यापासून दूर राहतात, मग आम्ही त्यांना हे कसं खायला द्यायचं, तर जेव्हा ती खीर तुम्ही बनवाल किंवा चहा तुम्ही बनवाल तेव्हा तो चहा किंवा ती जी खीर असेल ती तुम्हाला पतीला खायला देणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतः ते ग्रहण करा. तुम्ही स्वतः ते ग्रहण करा. 7 बुधवार हा उपाय करायचा. बुधवारी संपूर्ण दिवसभर या वेळच्या आपल्या पदराला किंवा जवळ ठेवायच्या आणि गुरुवारच्या दिवशी त्या ग्रहण करायच्या. 7 बुधवार, 7 गुरुवार होतील आणि 7 बुधवार होतील, बरोबर. या 7 बुधवारांमध्ये तुमच्या आयुष्यात, तुमच्या म्हणजे पती पत्नीच्या आयुष्यात कितीही मोठे गैरसमज असतील तर ते दूर होतील. बघा, हा उपाय खरं तर एका ज्योतिष तज्ञांनी सांगितलेला आहे. खरं तर मागच्या एका व्हिडिओमध्येही मी तुम्हाला ही रेमेडी सांगितलेली होती आणि त्यामध्ये मला वाटते 80% लोकांना खूप चांगला रिझल्ट मिळाला होता. आज पुन्हा एकदा ही रेमेडीज मी सांगितलेली आहे. प्रत्येकानी ज्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग आहेत, पती पत्नीचं पटतच नाही, डिप्रेशन खूप जास्त आहे, भांडणं घरात खूप जास्त होत आहेत, तर त्यांनी फक्त बुधवारपासून या उपायाची सुरुवात करा. पण बुधवारी सकाळीच हा उपाय करायचा आहे आणि रात्रभर, दिवसभर रात्रभर त्या वेळच्या सोबत ठेवून गुरुवारच्या दिवशी त्या ग्रहण करायच्या आहेत. याने तुमच्या आयुष्यात खूप खूप लाभ होईल. तुमच्या कितीही म्हणजे तुमच्या जीवनात कितीही तुमचे संबंध खराब झालेले असतील तर ते व्यवस्थित होतील, पटायला लागेल, संसार सुखाचा होईल. ज्या महिलांनी हा उपाय केलेला आहे, पती सोडून गेलेले असतील तर तुमचे पती नक्कीच तुम्हाला घ्यायला येतील. जर हा उपाय पतीने केलेला असेल आपल्या पत्नीसाठी तर तुमची सोडून गेलेली पत्नी नक्कीच तुमच्याकडे पुन्हा परत येईल. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.